मी गझल लिहित नाही, लिहिणारी नाही, पण माझ्याकडे आलेली रचना ही गझलच आहे ना, हे तर मला कळलं पाहिजे. बाबा तुम्हीच होते, होते तुम्हीच आई, तुमच्या शिवाय आमचे नाही कुणीच नाही. आज तुम्हाला नाही कळणार गझल, पण विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या येत आहेत, त्या गझलला दाद देतील, त्या गझलला तारतील, आम्हालाही तारतील. मी क्लासिकल शिकलोय 9 वर्ष, मला शास्त्रीय गाणं माझ्या गुरूंनी अवगत करून दिलं आहे, पण म्हणून का मी क्लासिकल नाही गायचं इथे. नमस्कार. कॅचअपच्या आजच्या भागात आपल्या सर्व प्रेक्षकांचं, सबस्क्रायबर्सचं आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये पण ते लवकरच करणार आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा भाग विशेष आहे कारण आज कॅचअप या आपल्या शोला 1 वर्ष पूर्ण होतंय. 1 मे 2024 रोजी अशोक हांडे यांच्या मुलाखतीपासून या प्रवासाला सुरुवात झाली. अर्थातच आजचा भाग आहे वर्षपूर्ती विशेष भाग आणि आजचे आपले पाहुणे आहेत गझल नवाज भीमराव पांचाळे. नमस्कार, स्वागत आहे सर, खरंच मनापासून स्वागत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांचं अभिनंदन. महाराष्ट्र शासनाकडून जो गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो तो यावर्षी तुम्हाला जाहीर झालेला आहे आणि याच वर्षी म्हणजे गेल्याच महिन्यात त्यांनी अमृत महोत्सवी वर्षातही पदार्पण केलंय. म्हणजे ही अमृत महोत्सवी वर्षाची 75रीत प्रवेश केल्याची एक भेटच तुम्हाला मिळाली सरकारकडनं असं म्हणता येईल. त्याच्यात माझं काही कर्तृत्व नाही. अरे तुमचं कर्तृत्व गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त आहे. तुम्ही याचं उत्तर काही गझलेतनं देऊ इच्छिता? चालेल, मला आवडेल. म्हणजे आम्हाला आवडेल. मला बोलण्यापेक्षा गाणं जास्त जवळचं वाटतं. ज्या गझलमुळं आपलं अस्तित्व हो हो इथपर्यंत टिकून आहे, प्रवाही आहे, तर त्या गझलचं गुणगान करणं हेच योग्य आहे आणि तेच महत्वाचंही आहे माझ्यासाठी. म्हणून मी गझल काय आहे माझ्यासाठी, माझ्या रसिकांसाठी गझल काय आहे, ही विधाच काय आहे मुळात, ते गाऊन दाखवतो 4 ओळी, एक मतला आणि एक शेर. ओके. श्वास गझल, श्वास गझल, निश्वास गझल, श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा जगण्याचा विश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल, श्वास गझल. एक शेर आहे, द्वेषाची दुनिया बदले, द्वेषाची दुनिया बदले, द्वेषाची 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 दुनिया बदले, दुनिया बदले, द्वेषाची दुनिया बदले, माणुसकीचा माणुसकीचा ध्यास गझल, माणुसकीचा ध्यास गझल, श्वास गझल, निश्वास गझल, ध्यास गझल. वा वा वा. तुम्ही ते मतला आणि हे सगळं म्हटल्यानंतर बशीर बद्रनचे मला एक त्यांचा शेर आठवला. वो माथे का मतला हो या होठों के 2 मिसरे, बचपन से गझल ही मेरी महबूब रही है. ओहो. पण हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, बचपन से गझल ही मेरी महबूब रही है. मला माहिती आहे जेव्हा तुमची 60 झाली तेव्हा 6 तास कार्यक्रम केला होता तुम्ही रवींद्र नाट्य मंदिरात. नाही, रसिकांचा आग्रह तसा होता की आम्ही आमच्या फरमाईशी अपूर्ण राहतात. तुमच्या चेहऱ्यावर पडदा पाडला जातो कारण हॉलची लिमिट संपलेली असते, वाढवलेली पण संपून गेलेली असते. अशा वेळेस मग पडदा त्यांनाही पाडावा लागतो, तुम्ही पाडून घेता आणि आमची प्यास हमारी अधुरी रही जाती. तर यावेळेस 60वा वाढदिवस आहे ना, आम्ही करतो होतो. मग आमचा आग्रह तुम्ही 6 तास गा. म्हटलं मला आवडेल 6 तास गायला, पण माझी एकच अट आहे, एक तर येणारे रसिक इतक्या वेळ थांबतील, त्यांना त्यांच्या जेवणापासून तर सगळं तुम्ही केलं पाहिजे तर मी गातो.
सगळं केलं त्यांनी आणि सगळं 6 तास ते वा. इतकं छान झालं होतं तुम्ही गाणं. गाऊ शकलात 6 गाऊ तास शकलो मी, गाऊ आणि शकलो. तुम्हाला मला माहितीये की तुम्हाला सुद्धा खात्री असेल आतमधून की 80व्या वर्षी तुम्ही 8 तास गाऊ शकाल. ते वो नहीं बता हे सकता. कसं काय जमलंय पण ही ऊर्जा कशी काय साठवून ठेवली तुम्ही किंवा या वयात सुद्धा इतका मखमली आणि इतक्या वेळ तुम्ही गाऊ शकता आजही तुमचे कार्यक्रम एवढे होत आहेत सगळीकडे. गजल ने बहते हुए फूल चुन लिए और ना गमों में डूबकर हम लोग मर गए होते. ओ असंच गझलनी भरणपोषण केलं असेल आणि शास्त्रीय संगीताचा बेस असेल आणि ध्यासच गझल असेल आणि दुसरा कुठलाच अभिनिवेश नसेल, आनंद घेत गाणं म्हणत गझल गुणगुणत चालत राहणं असेल तर ऊर्जा येणारच की. जाईल कुठे ती. तुम्ही राज सांगत नाही आहात तुमच्या ऊर्जेचा. गझल तर आहेच. बस व्हायचे पाहिजे. पण आता हा पुरस्कार तुम्हाला मिळाला जी. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. पण जेव्हा मुंबईत तुम्ही पहिल्यांदा आलात हा. तेव्हा सूरसिंगार स्पर्धेमध्ये राज कपूर यांच्या हस्ते तुम्हाला पहिला पुरस्कार तेव्हा मिळाला होता. हो. तिथपासून आजपर्यंत हा प्रवास अखंड सुरू आहे. या प्रवासात भेटलेली जीव लावलेली माणसं गेली कुठे हा. असं कधीतरी मनात येत असेल तुमच्या. खरं तर 1972-73चा काळ असेल तो. सूरसिंगारचं खूप मोठं चलन होतं त्यावेळेस. खूप मोठा प्लॅटफॉर्म होता तो कलावंतांसाठी. तिथे मी तर अकोल्याला राहायचो आणि मग ते सिलेक्शन करायचे, गायला आलो. काही माहिती नव्हतं, मुंबईच माहिती नव्हती मुळात. आणि त्यावेळेस हा एवढा मोठा पुरस्कार मिळाला, वाचस्पती पुरस्कार सूरसिंगारचा आणि तो राज कपूर यांच्या हस्ते. पण आणि त्यांनी मला तेही आठवतं की मी अजूनही लहानच आहे, तर तो असा धरला होता मला देताना. अरे बापरे. राज कपूरांनी असा धरला होता. तर मी असा बघत होतो त्याच्याकडे. त्यांनी असं वर धरलं आणि छान मिळाला तो पुरस्कार. आणि तिथून सुरुवात झाली होती. 1972 साली पहिली मैफिल केली होती गझलची. मी असं म्हणतो ना की आपण काय करावं हे आपण ठरवत असतो. हो. अमूमन असं ठरवत असतो आपण. जनरली असंच होतं. पण मी काय करावं हे मी ठरवलंच नाही. ते गझलनी ठरवलं. आणि त्या अमरावतीच्या मुक्कामात तिथे आमच्या अमरावतीमध्ये मी तर खूप खेड्यातून आलेलो. म्हणजे आमच्या गावात रेडिओ सुद्धा नव्हता. अशा खेड्यातून आलो. आणि अमरावती शहर म्हणजे कलेचं माहेरघर, सांस्कृतिक शहर. तिथे आल्यावर असे सगळे आयाम असे धडाधड उघडले. शास्त्रीय संगीत ऐकायला मिळायचं, मुशायरे व्हायचे, कवाल्या व्हायच्या उरसाच्या आणि गझलच्या मैफिली व्हायच्या, सगळं ऐकायला मिळायचं. आणि अशा वेळेत तो गझलचा चस्का लागला. कळत नव्हतं, कळायचं वय नव्हतं खरं तर. 9वी 10वीतच होतो मी. आणि त्या काळातच सुरेश भटांची भेट व्हावी. ती जिथे ते बसायचे त्या अड्ड्यावर तिथेच माझा गायन क्लास होता. तिथेच भेट व्हावी आणि त्यांची ती गझल मला माझ्या कानावर रिक्षात पडावी. बसलेले ते हो. सायकल आणि रिक्षा. त्यांचं ते स्पायडर रिक्षावर बसून. आणि तो काय माहोल होता. आणि त्यांनी गायलेली त्या पेडल रिक्षात त्यांचा तो दरबारच होता आणि ते सिंहासनच होतं त्यांचं पेडल रिक्षा म्हणजे. तिथे त्यांनी ती पेश केलेली गझल त्यांच्या खास रसिकांसमोर आणि त्यांच्या खड्या आवाजात. तीच माझ्या आयुष्यातील पहिली गझल आहे. माझ्या आयुष्यात गझलचा, मराठी गझलचा सूत्रपात करणारी तीच गझल आहे. जगत मिळालो असा की. हो. त्याची रचना पण नंतर तुम्ही एक हो, वेगळी हो, केलीत हो. आणि थोडीशी 1-2 शब्द ऐकायला आवडतात. जरूर जरूर. ते काय रचना होय, होती, होय, काय होय. रचना. मी म्हणजे माझ्या आयुष्याची, गझलच्या आयुष्याची सुरुवातच त्या गझलने झाली असं म्हणूया ना. आणि काय तोडी रागातली ती रचना आहे. आ, 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 जगत मी आलो असा की, जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही. एकदा 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 तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही. वा. आणि एक शेर बघा. कैकदा कैफात माझ्या, शब्द आहे का, कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. विजांचे घोट प्यालो मी, कैकदा प्यालो मी. पण प्रकाशाला
विजांचे घोट प्यालेल्या हो, मनुष्यासाठी हो. काय अवस्था. पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच क्या बात नाही. क्या क्या बात बात है, आहे. क्या बात है, काय क्या बात शब्द. क्या बात है. ह्या सुरेश भटांचे संस्कार तुम्हाला मिळाले जी, आणि जी. त्यांनीच तुम्हाला गझल नवाज ही उपाधी दिली, हो. एक किताब दिला. खिताब. आणि गझल नवाज म्हणजे लोकांना हे माहिती पाहिजे की जिसने गझल को नवाजा नवाजा, वो गझल वो नवाज. गझल नवाज. म्हणजे कसं होतं की आपल्याकडे लहानपण पाहिजे. मला हेही ऐकिवात आहे की म्हणून लोक प्रेमाने उच्चारतात ती गझल सम्राट, गझल के बादशाह वगैरे वगैरे. पण मी म्हणतो माझी भूमिका अशी आहे त्याच्या पाठीमागे की आपण कला आपली आई असते, सर्व काही आपलं तीच असते आणि ती आई समानच असते, बरोबर. दैवत असते. मग आपलं दैवत किंवा आपली आई तिचा आपण सम्राट होऊ शकतो का? जर नसेल तर मग आपण ती उपाधी लावू देऊ नये कोणाला. आपण निदान हात जोडून विनंती करावी की हे कृपा करून हे नका म्हणून. मग गझल नवाज का? जिसने गझल को नवाजा वो गझल नवाज. मग इथे आपल्याकडे लहानपण येतं. करेक्ट. म्हणजे ते मला मान्य आहे. ते सुरेश भटांनी दिलंय म्हणूनही आणि त्याचा हा अर्थ आहे म्हणूनही. त्यात सुरेश भटांचं ग्रंथालय, त्यांचं स्मारक तुम्ही तुमच्या गावी उभारलं. हो. हे पण किती समाधान देणार आहे तुमच्यासाठी की एका शिष्याने गुरुला दिलेली एक मानवंदनाच आहे ती एक आनंद. प्रकारे. आणि कसं होतं की खूप घोषणा ऐकत होतो मी सुरेश भट गेल्यावर की असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, असं करू. पण मी म्हटलं आपण ज्यांच्या गझल ऐकत ऐकत गात गात मोठं झालो, त्यांचं स्मारक कुठे दिसतच नाही, नुसत्याच बाता ऐकू येतात. तर मग आपण काहीतरी करूया ना. गझलचा प्रचार आणि प्रसार सुरेश भटांनी केला. गझल हृदयासाठी जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला. मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो असं भट जे म्हणतात, ते अमृताचं रोपटं या गझलच्या या मराठी मातीत त्यांनी लावलं आणि त्याचा महावृक्ष झाला. हे गझल रुजू नये असेही प्रयत्न झाले मराठीत. अच्छा. म्हणूनच तर तुम्हाला फारसी नंतर उर्दूमध्ये, उर्दू नंतर हिंदी, पंजाबी, पश्तो, उर्दूमधून झिरपली गझल अनेक भाषांमध्ये, हिंदीमध्ये आली, सिंधीमध्ये आली, गुजरातीमध्ये आली आणि मराठीमध्ये आली. पण मराठीत रुजायला सगळ्यात जास्त उशीर लागला. कारण गझल ही कृत्रिम काव्य प्रकार आहे. ती मराठी भाषेला झेपेल काय आपल्या भाषेला, ते काहीतरी आपलं नाहीच आहे अशा प्रकारची हाकाठी झाली आणि त्याच्यामुळं गझल मराठी भाषेत रुजायला उशीर झाला. म्हणून माधव जुलेनंही हारले आणि सुरेश भटांनी हात टेकले होते. खंडन मंडन करण्यात किती वेळ गेला दोघांचा, किती काळ गेला. मी तर असं म्हणतो की त्यांनी खंडन मंडन करण्यात त्यांचा वेळ गेला नसता की अरे नाही असं नाही, असं आहे, ही उत्तम काव्यविधा आहे. अरे तुम्ही हायकू स्वीकारलं, सुनीत स्वीकारलं. मग मराठी गझल इतकी सुंदर गझल, इतका सुंदर काव्य प्रकार जर तुमच्या भाषेत येत असेल तर ती समृद्धी म्हणायला हवी ना. खरंच खरंच. मग तिला नाकारण्यात इतका वेळ का घालवला असं झालंय. आणि म्हणून मला मोठं वाईट वाटतं की इतका सुंदर काव्य प्रकार, गागर में सागर, आशयाचा समुद्र 2 ओळीच्या शेरामध्ये साठवण्याची क्षमता असलेला काव्य प्रकार तुमच्या भाषेत येत होय, असेल होय. तर केवढी उपलब्धी आहे ती. खरंच. तर ते झालं नाही म्हणून उशीर झाला. भटांची ती खंतच होती म्हणून ते म्हणत होते जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थका. म्हणजे विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आज तुम्हाला नाही कळणार गझल, पण विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या येत आहेत, त्या गझलला दाद देतील, त्या गझलला तारतील, आम्हालाही तारतील. असं झालं. मग म्हणून तुम्हाला ते ग्रंथालय तिथे उभं राहावंसं वाटलं आणि नेमकं तिथे नाही तुम्ही आणि काय त्यांचं काय. स्मारक व्हावं हा. आणि ते जिथे मला शक्य आहे, माझं यथाशक्ती जे मला शक्य आहे भटांसाठी करणं, मग मी तिथे एक उत्तम ग्रंथालय आहे. ते कधी योग आला तर अमरावतीला गेलात तर जरूर माझ्या गावी जा. सगळे उपक्रम चालतात. म्हणजे ग्रंथालय तर मोठं आहेच, तिथे अभ्यासिका आहे, तिथे व्याख्यानमाला चालते, लहान मुलांसाठी खेळ आहेत, एक छोटंसं गार्डन आणि भटांचा छान एक पुतळा उभारलाय आणि त्या पुतळ्यासमोर बघेल असं एक गार्डनमध्ये हरिण ठेवलंय. अच्छा. गझलचं होय. रूपक आहे ना ते. होय होय होय. गझल शब्दापासून गझल हा शब्द झाला आणि गझलचं ते हरिण हे प्रतीक मानलं गेलं. तर त्याची मोठी सुंदर कथा पण आहे. पण होय होय. फिर कभी ये कहाणी फिर से. ये कहाणी फिर से. पण पण सुरेश भट आहेतच, जसं तुम्ही माधव जुलियन यांचा उल्लेख केलात. आता गझल म्हटलं की त्याला वृत्त आली, नदी, स्थिर काफिया, कुठले, रचना जमीन. कशी असते, ते आता आमच्यासारख्या त्याचं सामान्य आकृतिबंध छंदशास्त्र आलंच.
हो, पण ते आमच्यासारख्या सामान्य रसिकांना कळत नाही. तर आता ती जेव्हा चित्रपटात येते, हां. तर त्यामुळे ती लोकप्रिय हिंदीमध्ये ज्या प्रकारे झाली हां. ती गझल, तसं मराठीत व्हायला वेळ लागला? नाही, हिंदीमध्ये उर्दू गझल आली. छान रूपात आली. हो. मदन मोहन साहेब, रोशन साहेब, गुलाम मोहम्मद साहेब, हे सगळे, नौशाद साहेब, आणि गझलला तिथे जागा मिळाली त्या कथेमध्ये, त्या पटकथेमध्ये, त्या एकूण त्या कथेच्या परिवेशामध्ये. पण मी जेव्हा बघतो, मी आता 52 वर्ष गझल गातोय. मी बघतो आणि सिनेमामध्ये येणारी गाणी बघतो, उत्तम गाणी बघतो. पण गझलला कुठेच आजपर्यंत स्थान मिळालं नाही, जागा मिळाली नाही. मग मला असंही वाटतं की यांना चवच नसेल गझलची. ऐकत असतील नीट, रुची घेऊन ऐकत असतील, पण तिथे जागा मिळावी किंवा त्याच्यासाठी जागा करावी, त्या गाण्यासाठी, त्या गाणं प्रकारासाठी, त्या आकृतिबंधासाठी, काव्याच्या ह्या आकृतिबंधासाठी कुठे जागा करावी असं यांना वाटलंही नसेल किंवा चवच नसेल यांना, माहित नाही. पण मग आता आम्ही जे ऐकतो की आता होश वालों को खबर क्या, हां. किंवा झुकी झुकी सी नजर, हे जे काही हां. हिंदीत ऐकतो त्या हां. गझलच आहेत का? ते गझल नाही गझल आहेत म्हणतात, त्या. गझलच आहेत हो. का? पण त्या तिथे लोकप्रिय झाल्या. लोकप्रिय झाल्या. त्यांनी त्यांनी त्या प्रकारे बायजात जागा दिली गेली त्यांना. त्या अनुषंगाने कथानक रचलं गेलं. बरोबर, ती योजना म्हणा तशी केली गेली बरोबर. आणि त्या शोभल्या तिथे आणि लोकांना भावल्या पण. पण मराठी गझलमध्ये कसं झालं की आता इतक्या समाजाभिमुख प्रेमाच्या, आणि काय होतं असं म्हणतात गझल बाबतीत, कुठल्याही भाषेतली गझल असो, की समाजामध्ये जे जे घटित होतं त्याचं सगळ्यात आधी प्रतिबिंब गझलमध्ये उमटतं. अच्छा. काही असो ती वेदना, वंचना, विवंचना, द्वेष, राग, वाटेल ते समाजामध्ये जे जे असेल, तर इतकी संवेदनशील, सेन्सिटिव्ह विधा आहे. तर असं असेल ते सगळं त्या त्याच्यामध्ये. अशा सशक्त काव्य प्रकाराला जागा मिळायला हरकत नव्हती. पण आता मिळेल कदाचित पुढे. आपण कशाला पण मराठीत तसे उभे प्रयत्न धरायचे? झाले का? म्हणजे तुम्हाला कधी कोणी भेटलंय की तुम्ही काही रचना केल्यात सिनेमामध्ये? माझ्या वाट्याला 1-2 सिनेमे आले आणि मी ते केले अनुभव म्हणून, एक वेगळी विधा म्हणून. एका सिनेमामध्येच प्रेमसाक्षी नावाचा, तर त्याच्यामध्ये तर मी गायलेल्या गझलच घेतल्या होत्या. मग ती गझल जागा होती. पण दुसऱ्या गझलमध्ये झंझावात नावाचा चित्रपट, त्याच्यामध्ये गझलसाठी कुठे जागा नव्हती. त्याच्यामुळं मी संगीतकार असूनही मी ते करू शकलो नाही. पण मी मुजरा त्याच्यामध्ये, गझलचं एक रूप त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला बर बर. आणि नज मांडली त्याच्यामध्ये. एक मुजराच्या रूपामध्ये गझल पण आणली. पण मला याच्या इतपर मला शक्य नव्हतं ते कारण. माझा तो स्वभाव नव्हता चित्रपट संगीत, त्याच्यामुळे मी त्याचा काही पण त्याच्यात भाग असं वाटतं का की चित्रपटात गझल आली तर ती जास्त लोकप्रिय होईल? होऊ शकतं. कारण चित्रपट बघणारे लोक खूप असतात. त्याला पसंत करणारे, त्याचं त्याला आपलंसं करणारे, चित्रपटानुसार आपलं जीवन यापन त्यानुसार बेतणारे लोक आहेत. खरंय, खरंय. त्याला आपलं मानतात ना ते. ते आभासी असलं तरी आपलं मानतात. तर मला असं वाटतं की त्याच्यात आली गझल तर खूप चांगलं होईल. बरोबर. पण त्यांनी तशी जागा पण करायला पाहिजे. करायला तिथे पाहिजे. तशी रचना करायला आता पाहिजे. प्रगल्भ होतोय ना मराठी सिनेमा, तर कदाचित पुढे सुचेल आणि होईल. पण तुम्ही आता बोलताना म्हणालात की गझल म्हणजे सगळ्या संवेदना त्याच्यामध्ये येतात. हो. पण बऱ्याच लोकांचा असा समज असतो की गझल म्हणजे प्रेमभंग, गझल म्हणजे दारू, हा. गझल म्हणजे साकी, साकी शराब, साकी शराब, इश्क, हा आशुक. हा एवढंच आहे. पण मला माहिती आहे की अशा अनेक गझल आहेत की ज्या तुम्हाला प्रेरणा पण देतात. नाही, नाही. मराठीत आणि सुद्धा असणारच सगळ्या अर्थात भाषा, त्यामध्ये, सगळ्या सगळ्या भाषांमध्ये. भाषांमध्ये. आता असं नाही आहे. हा. त्याचं होतं कसं की आपल्या समोर येणाऱ्या रचना जर सातत्याने अशाच येत असतील तर ऐकणाऱ्याचाही काय निरोप आहे, ते तसंच समजेल की हे साकी शराब, इश्क, माशूक वगैरे उईच आहे. पण असं नाहीच आहे ना. असं नाही. बरोबर. दिले नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है, हेही गझलचं संग आहे ना. ठंडी हवा के झोंके चलते हैं हलके हलके, ऐसे में दिल ना तोडो, वादे करो ना कल के, हेही गझलचं संग आहे. किंवा मराठीमध्ये करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नात जेवाय कायम सोळा, क्या बात है. हेही गझलचंच रूप क्या आहे. बात है. काय नाही गझलमध्ये. म्हणून तर गझल लिहिणाऱ्यांच्या बाबतीत हेच म्हटलं जातं की तुम्ही आझाद गझल किंवा हे नसलं तर चालेल का गझल, असं असेल असं नाही आहे. असंच म्हटलं जातं की गझल
या तो होती है या नहीं होती, हाँ बशर या तो गजल वाला हो सकता है या नाही, बस हे दोही बातें. म्हणजे याच्यासारखी गजल सदृश्य गजल नुमा असं काही नसतं. गजल या तो होती है या नाही होती. म्हणजे कवी आणि गझलकार याच्यामध्ये फरक असतो खूप मोठा. कविता आणि गझलमध्ये हाच फरक आहे ना मुळात, की कविता ही उलगडत जाते. एक भाव आहे, श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधा. एक जर्म, एक मुद्दा एक सापडलाय छान, आणि तो उलगडत 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 जातो, कडवं बाय कडवं उलगडत जातो आणि त्याचा समारोप होतो, छान असं संपतं. पण गझल तसं नाही. गझल कविताच आहे, कवितेचंच एक पिल्लू आहे ते. गझल काही आकाशातून पडलेली नाही आहे, गझल कवितेचाच एक भाग आहे. पण फरक आकृतीबंधाचा आहे. कसा की तिथे रदीफ, काफिया, यमक यांचं इतकं बंधन नाही आहे. गेय कवितेमध्ये यमक असतात, पण गझलमध्ये त्याचं इतकं काटेकोर पालन केलं जातं की मग तिथे ते कठीण वाटायला लागतं. पण कुठपर्यंत कठीण वाटायला लागतं? सराव होईपर्यंत. एकदा सरावाचं झालं ना की मग ते सोपं 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 होऊन जातं. गझल बाबतीत दुसरं असं सांगता येईल की गझलमध्ये 2च ओळी आहेत. 2 ओळीचा एक शेर आहे, आणि तो शेर म्हणजे एक पूर्ण कविता आहे. क्या बात आहे. 11 शेर असतील गझलमध्ये तर त्या 11 कविता आहेत. आणि कशा कविता? एका शेरामध्ये राजकारण आलं असेल, एका शेरामध्ये प्रेम आलं असेल, तिसऱ्या शेरामध्ये प्रेमभंग आला असेल, चौथ्या प्रेमामध्ये काहीतरी सामाजिक आलं असेल. असे ते 11 विषय आहेत. म्हणजे 11 विषयाच्या 11 कविता आहेत. उदाहरणार्थ मी सांगेन, उदाहरण सांगू तुम्हाला हो एक, हो हो. की इलाई साहेबांची एक रचना आहे, हुंदका माझा तसा बंदिस्त आहे, बर. आसवांना लावलेली शिस्त आहे. हुंदका माझा तसा बंदिस्त आहे, म्हणजे वेगळे विषय कसे येऊ शकतात हे मी सांगायचा प्रयत्न करतोय. हुंदका माझा तसा बंदिस्त आहे, आसवांना लावलेली शिस्त आहे. हा एक वेगळा भाग झाला, एक कविता पूर्ण पूर्ण झाली. झाली. हा. पण एका रदीफ काफ्याच्या बंधनामध्ये त्या जमिनीवर ते शेर बांधलेले आहेत, एका धाग्यामध्ये. तो धागा एक आहे, पण विषय वेगळे. दुसरा विषय येतो, राहिला नाही भरवसा पावसाचा. कुठे गेलो आपण? शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे. राहिला नाही भरवसा पावसाचा, आसमानवरती पिकांची भिस्त आहे. ओ वा. एक आवर्तन इथेही संपलं. तिसरं आवर्तन परत पुढे जातो, की यौवना जाऊ नको बाहेर कोठे. वेगळा विषय, की यौवना जाऊ नको बाहेर कोठे, भोवत आली वासनेची गस्त आहे. वा. कसले वेगवेगळे विषय येतात. खरंच खरंच खरंच. म्हणूनच म्हणतात की गझलेचा शेर जिथे संपतो तिथे खरं तर सुरू होतो. हा. कारण तिथे विचार सुरू होतो, विचार सुरू होतो तिकडे. विचार प्रक्रिया सुरू बरोबर होते, बरोबर. आहे की नाही? क्या बात आहे. पण मग याची रचना करताना तुम्हाला रसिकांचं काय लक्षात ठेवायला लागतं? तो सस्पेन्स क्रिएट करणं असेल, हा. पहिल्या वाक्यात अगदी दुसऱ्या बरोबर, वाक्यात. अगदी बरोबर. गझल हा? काय की तशीच आहे, तशीच आहे ना. तिथेच आहे. आता उदाहरणार्थ आपण एक चांगला शेर घेऊ. केली शिकार माझी, केली शिकार माझी. गझलला मी आशयप्रधान गायकी का म्हणतो? मला एक त्याची मागे माझी भूमिका काय आहे? केली शिकार माझी, 2 ओळींमधला पहिली ओळ, त्याचे 2 भाग. केली शिकार माझी. आता ती कुणी केली, कशी केली, कुणी, तुमची हे विचार सुरू प्रक्रिया झालं. सुरू झालेली आहे. मी गातोच आहे. करेक्ट करेक्ट. केली शिकार माझी. गांगण साहेब कार्यशाळेमधलं विद्यार्थी आहे ते, आणि 60व्या वर्षी गझल लिहायला लागले. बर. डी.एन. गांगण. बर. केली शिकार माझी, केली शिकार माझी, केली शिकार माझी, केली शिकार माझी. शिकार झाली आहे म्हणजे शिकार कोणीतरी केली आहे हे मी एस्टॅब्लिश करतोय. पण त्याच्याबरोबर तुमचा विचार चक्र सुरू झालंय की कोणी केली असेल, आपल्यानी, परक्यानी, भाल्यानी, बर्चीनी, शत्रूनी, मित्रांनी. आणि मी जे काफ्याचा शब्द टाकणार आहे ते तुमच्या मनातच येणार नाही. इतका तो सस्पेन्स मला, की तुम्ही विचार करावा आणि तुम्ही गझल ऐकताना हे विसरून जावं की मला दुसरी कामं आहेत, मला बायकोनी हे काम घेऊन पाठवलंय, पण मी मध्येच गझल ऐकायला बसलोय. म्हणजे मला तुमची पूर्ण एन्ग्रॉसमेंट पाहिजे. म्हणून मी गाईन केली शिकार माझी, पुढे एक शब्दही टाकेल, माझ्या माझ्याच माझ्याच माझ्याच. पुन्हा बॅक येतो,
केली शिकार नाही सांगत, जात स्वतःला तकलीफ. आता तुम्ही कुठे जाणार नाही आहात. नाही, हो आता तुम्ही सगळं विसरलं. करेक्ट. माझ्याच माझ्याच माझ्याच, जो शब्द कधी मनात येणार नाही काफ्यात तो टाकतो. माझ्याच सद्गुणाने क्या बात. येणारच नाही. वा. असा चकित मी झालो होतो. माझी अशीच विकेट शायरांनी पण काढली होती. भीमराव कुठला शब्द असेल इथे तो तुम्ही सांगायचा मला. वा वा वा. माझ्याच माझ्याच सद्गुणाने केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणाने. एका ओळीचे 2 भाग संपले गाऊन. आणि मी गायक असलो तरी मी गाणं इतकंच गायला पाहिजे की त्याचा भार आशयावर होणार नाही. मी क्लासिकल शिकलोय 9 वर्ष. मला शास्त्रीय गाणं माझ्या गुरूंनी अवगत करून दिलंय. पण म्हणून का मी क्लासिकल नाही गायचं इथे. ही गझल आहे, ही आशयप्रधान गायकी आहे. आशय इथे प्रधान आहे, तुमची गायकी दुय्यम आहे. आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे, प्रत्येक गझल गायकावर आहे. ती जर पेलली तुम्हाला, तिथं जर तुमचा कंट्रोल असेल की नाही मला इतकंच गायला पाहिजे जे याला पोषक असेल, जे इथे कॅरी करेल, अर्थाला वा. कॅरी करेल. आणि पुढे साने मिश्रा दुसरी ओळ आहे शेराची, त्याचे 2 भाग आहेत. काटे कुठेच नव्हते नव्हते, काटे कुठेच नव्हते. आता तुम्ही विचार करू शकाल का नाही, कारण बरंचसं सोपं करून दिलंय शायरांनी. काटे कुठेच नव्हते, काटे कुठेच नव्हते, केला 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 दगा फुलांनी, केली शिकार माझी. वा. माझ्याच माझ्याच मला गायचं आहे पण सद्गुणाने. इथे जागा येतात, क्लासिकलच्या जागा येतात, पण अर्थ गाऊन झालेला आहे. आता मला थोडी फुरसत मिळते. तोपर्यंत समोरचा विचार करतोय त्याचा विचार प्रक्रिया त्याने एन्जॉय करून झालाय. आता मला गायला थोडा उसंत दिलेला. माझी क्लासिकलची जागा आली. माझ्याच रे मा प धा मा प ग म रे नि सा, माझ्याच सद्गुणाने. असं सगळं गाता पण कारण मला अर्थ आता पोहोचलाय. मला थोडा अवधी मिळालेला आहे. माझं गाणं म्हणजे मला स्वार्थ असा आहे थोडासा, त्यात चापलुसी अशी आहे की बघा रसिकांना मला क्लासिकल पण येते बरं का थोडं. नाही पण तुम्ही हे क्लासिकल शिकलात, 9 वर्ष तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर गझल शिकलात, पण कुठे गायचं नाही हे कुठे शिकलात? तेच तर शिकण्यासारखं आहे. ते कुणी सांगितलं तुम्हाला, म्हणजे कुठे कळलं हे? कसं होतं, आपल्याही नकळत अनेक गोष्टी आपल्याला शिकवून जातात. काही गुरुमुखी असतात, काही आपले ज्येष्ठ असतात, त्यांच्या मुखातून येतात. ते कान पकडून आपल्याला सांगू शकतात, काय करतोयस, कुठे पॉज घेतोय. भट मला असं सांगायचे, फक्त प्रॅक्टिकली कान पकडायचे नाही एवढं, पण ते इतके झापायचे की ते कान पकडणं जास्त कठीण होतं. त्यांच्याकडे बघून असं वाटू शकतं की ते करू शकतात. ते करू शकत होतं. इतकं मजेदार होतं ते म्हणजे रसायनच वेगळं होतं. की मी त्यांची गझल केली होती. गंमत आहे, मारवा राग आणि गझल एवढी अप्रतिम. राहिले रे अजून, राहिले रे, राहिले रे अजून, श्वास किती राहिले रे. हा मारवा राग आहे. सूर्य अस्ताला जातो त्यावेळेस हा गातात. कातरवेळी संधी प्रकाश, अंधार पडणार, सूर्य अस्ताला हळूहळू जातोय आणि सूर्य अस्ताला जाण्याचं ते दुःख आहे ना, ते जे दारुण दुःख आहे ना मनुष्य जातीवर. आता तो येणार 12 तासांनी परत, पण आता तो आता चाललाय तो. त्याला त्या निरोपाचं दुःख आहे ते. असं असं अंगभर मला शहारून आलंय बघा. राहिले रे अजून, आणि जीवनाचे अंतकाळ असतो, अजून किती श्वास राहिले माझ्या आयुष्याचे.
गमत बघा, म्हणजे मला सुरेश भटांची ती शिकवण आठवते. असं अनेक जण कसं आपल्याला शिकवत असतात ते आठवत, म्हणून हे उदाहरण सांगितलं मी. राहिले रे अजून श्वास किती, जीवनाही जीवनाही. इथं जागा तर आलेली आहे, पण ते खडसाण जीवनाला जाब विचारतोय ना मी. हो. जीवनाही, काय रे चाललंय तुझे? जीवनाही तुझी मिजास किती, वा वा वा. राहिले रे अजून श्वास किती किती. आता भटाने सांगितलं जीवनाही तुझी. तो मिजाज शब्द तू का, मिजाज असं नाही जाणार ना तुला, तू का उच्चारतो असा? नागपूरच्या मुक्कामातली गोष्ट आहे. नागपूरला मी नोकरी करत होतो, जवळच राहत होतो आम्ही. ते धंदोलीमध्ये राहायचे, मी रामदास पेठेत राहायचो. जवळजवळ दररोज जाणं येणं, झापून घेणं, शिकणं. त्यांना खूप चांगलं आकलन होतं शास्त्रीय संगीताचं सुद्धा. कुठला महत्वाचा स्वर आहे या रागामध्ये? रिषभ, रे आहे. आणि या गझलमध्ये जाप कुठल्या अक्षराने विचारला गेलाय? रे. राहिले रे रे रे, त्याला रे म्हटलंय, अबे नाही म्हटलं, अरे म्हटलंय. बरोबर. आणि मग मला सुचलं, मी म्हणून दाखवलं त्यांना. अरे आहा, असं झालं त्यांना आणि मलाही. धनी द सानी रे गमनाम गरे निध सानी रे राहिले रे. वा, असा तो रे आला. वा वा वा. तो आमच्या संगीताचाही रे, आणि त्यातला की अक्षर असलेला रे. क्या बात. तो असं अजून श्वास किती, वा, जीवनाही तुझी मिजास. हे त्यात मिजास म्हटलं ना, तू त्याला ना त्याची मिजास जरा. बरोबर. मिजास किती, आणि मूळ पदावर आहे राहिले रे. तो का तुझ्या रागावर मला पुरा पडणार आहे? जगड आहे ते जीवन. खरंच म्हणजे खरंच आजचा हा कॅचअप जो आहे ती मुलाखत कमी आणि मास्टर क्लास, गझलचा मास्टर क्लास असंच आहे. पण मला खात्री आहे की तुम्ही हे जे असं बारीक बारीक, हे बोलता करण्यावर अवलंबून. नाही तसं नाही, हे मला सुचेलच नाही. हो, पण हे जे बारीक बारीक तपशील तुम्ही उलगडून सांगताय, हे अर्थातच तुम्ही ज्या कार्यशाळा घेतला तेव्हा त्या विद्यार्थ्यांना किती त्याचा फायदा होत असेल. किती कार्यशाळा आतापर्यंत घेतल्यात तुम्ही, कारण तो जो तुमचा गझलचा प्रसार करण्याचं काम आहे ते सुद्धा खूप मोठं आहे. 150च्या जवळजवळ कार्यशाळा, 10 अखिल भारतीय स्तरावरची गझल संमेलनं, शिबिरं घेतली, गझल संवाद नावाचा एक नवीन कार्यक्रम सुरू केला. ते तर कार्यशाळेमध्ये कसं असतं की हा काव्य प्रकार कठीण वाटतो तुम्हाला, पण तो कठीण नाही आहे. तो इतका लुभावना, इतका सुंदर आहे. तो अंगवणी पडू द्या. भट इतका प्रचार प्रसार त्यांनी केला, पत्र लिहून, स्वतः समोर बसून. हा जो रदीफ, तो काफिया निभवणं काय असतं, त्याची अलामत निभवणं काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत मी अनुभवला येते. आणि मी म्हटलं आपण हे माहीत करून घेतलं पाहिजे. मी सुद्धा हे माहीत करून घेतलं पाहिजे. मी गझल लिहित नाही, लिहिणारही नाही, पण माझ्याकडे आलेली रचना ही गझलच आहे ना, हे तर मला कळलं पाहिजे. की मला कोणी उल्लू बनवायला नको. ये मैंने गझल लिख के आपको दे रहा हूं, इसे गाइए. मी पाहिन ती गझलच आहे ना, गझलच्या आकृतीबंधात बसते ना, त्याच्यासाठी मला हा आकृतीबंध शिकला पाहिजे. आणि मला जर आला मित्रांनो, तर मी सांगतो ना, तुम्हाला येणं काय कठीण आहे, तुम्ही तर कवीच आहात. बरोबर. तर म्हणून ते शिकून घेतलं. आणि त्याचा फायदा असा झाला की मी कार्यशाळेमध्ये माझ्या मित्रांना घेऊन आशयप्रधान गझल गायकी आणि गझलचा आकृतीबंध याची आम्ही कधी 1 दिवसाची, कधी 2 दिवसाची अशा कार्यशाळा घ्यायला लागलो. त्याचा प्रचार प्रसार चांगला झाला. त्याच्यामुळे जिथे 60 ते 62 गझलकार होते, तिथे आज 800-900 संख्या आहे. हे फक्त महाराष्ट्रातली रचना गुणात्मक आहे. महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली मराठी गझलकार. क्या बात. इतके सुंदर लिहित आहेत. असं ते प्रचार प्रसाराचं काम झालं माझ्या हातून. मला मोठं समाधान आहे की मी गझल म्हणायची, भटांनी मला गझल द्यायची, संगीता जोशींनी, इलाई साहेबांनी मला गझल द्यायची, नवीन जुन्या गझलकारांनी. मी असा भेदभाव ठेवला नाही की तू जुन्या आहेत, एस्टॅब्लिश्ड आहे, मग त्यांचीच घ्यायची. हा सगळ्यांच्या तुम्हाला भेटली पाहिजे. पहिला क्रायटेरिया आहे की आता साधी सोपी एखादी गझल आली आहे, साधी सोपी आहे पण मस्त आहे, छान आहे. आता एक गझल आली, कुठल्या कळंबचा, सोलापूर जवळच्या आहे तो पोरगा,
गिरी नावाचा, त्यांनी पाठवली. अरे म्हटलं बहुत अच्छा ख्याल आहे, किती सरळ साधा सोपा बोलण्या चालण्यातला आहे, किती मस्त वाटतं ना. जरा थांबली तर, जरा थांबली तर, थांबली तर, जरा असंच ना सगळं. बरोबर. जरा थांबली तर तिचे काय जाते. हो, वाह! क्या बात है. जरा थांबली तर, अरे थांब नाही यार, काय झालं, 2 क्षण तरी थांब. अभी अभी तो आई हो. अभी अभी तो आहे. जरा थांबली तर तिचे काय जाते, हसून बोलली, हसून बोलली तर तिचे काय जाते, वाह, वाह, वाह. जरा थांबली तर क्या बात है. तिचे काय. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळे भाव आले त्याच्यात, प्रेमाचे सगळे. पण आता हा जो प्रसार तुम्ही करताय, तर आता तुम्ही रेकॉर्ड्स पासून बघितलेत काळ. रेकॉर्ड होत्या, मग कॅसेट आल्या, कॅसेट आणि तुमची पहिली कॅसेट, पहिला अल्बम जो आहे एक जखम सुगंधी, पु ल देशपांडेंनी त्याचं प्रकाशन त्यावेळेला केलेलं होतं. आता आपण डिजिटल युगात आहोत. आहे यार आयुष्यात. हो, तो परिस्पर्श आहे. खरंच खरंच. मला आवडेल त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगाल, कारण तुम्ही आकाशवाणीत इथे मुंबईत आल्यानंतर कार्यक्रम करत होता. हो. त्यावेळेला ते मला वाटतं NCPA मध्ये एनसीपीए chairman होते चेअरमन होते त्यावेळेला, आणि त्यांनी विदर्भापासूनच तुम्हाला ऐकलेलं आहे आधी. विदर्भातच ऐकलं त्यांनी. विदर्भातच ऐकलं. किशोरदादा मोरे, मांडवगणे हे जे साहित्यिक मंडळी होती विदर्भातली, ते यायचे तर मुक्काम करायचे. तर मग मी असायचो त्या सगळ्या साहित्यिक गोष्टी, सांगीतिक कार्यक्रमांना माझी हजेरीच असायची. मला म्हणजे अस्वस्थतेलाच असायचो मी. तर तिथे त्यांना पहिल्यांदा ऐकवलं. मग मुंबईला आलो, तेव्हा मग भीत भेटायला जाणं. मग दलित साहित्य संमेलन चंद्रपूरला झालं होतं. त्यांनी आग्रहाने माझा कार्यक्रम ठेवून घेतला. मी येतो, यावं असं वाटत असेल ना, भीमरावची मैफिल ठेवा असं. वा. आणि छान, आणि विश्वास बसणार नाही अमोल, इंटरव्हल पर्यंतचं निवेदन त्यांनी केलं होतं. क्या बात आहे, क्या बात, विश्वास बसेल, क्या बात आहे. परिस्पर्श कशाला म्हणतो. खरंच. आणि पहिली जेव्हा कॅसेट आली तेव्हा तिचं विमोशन सुद्धा NCPA मध्ये त्यांनी केलं. NCPA मध्ये 2 तासाचा आर्काइव्ह कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. अजून काय पाहिजे, केवढं मोठं मिळालं आयुष्यात. नाही, आपण ह्या सगळ्या विषयावर तर बराच वेळ बोलू शकतो, कारण पुलं असतील, कमलाकर सोनटक्के असतील, आणि त्यांच्यामुळे पुलंमुळे तुम्हाला बाबा आमटेंकडे जाऊन तिथे कार्यक्रम करता आले, तिथलं त्यांचं काम बघता आलं. माझं नावच गझलवाला पोरगा होतं बाबा आमटेंच्या कामामध्ये. माझं नाव परीड गुरुजी, यदुनाथजी थत्ते हे सगळे असायचे ना, तेव्हा माझं नाव गझलवाला पोरगा असंच होतं. एकीकडे जग तुम्हाला गझल नवाज आणि तिकडे गझलवाला पोरगा. वो अलग बात है, वो जुदा बात है, ये बड़ी अहम बात है. पण आता ते सगळं जग तुम्ही बघितलं, आणि आता डिजिटल युगात आपण आलो. आता युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे. तर ह्याचा फायदा तुम्हाला गझलच्या प्रचारासाठी होताना दिसतोय? त्याचे 2 अँगल्स आहेत. याचा एवढा मोठा व्याप आहे ह्या मायाजालाचा, की त्याच्यात तुम्ही किती त्याचा उपयोग करून घेता, त्याला किती अंगीकारता, आणि योग्य उपयोग कसा करून घेता हे तुमच्यावरच आहे. करेक्ट. आणि कसं आहे, थांबणे ही अघोरी कला यार हो, असं भटांनी म्हणून ठेवलंय. थांबणे ही अघोरी कला यार हो. याचा अर्थ असा ते सांगायचे की बा, मी एक मिसरा लिहिला, मला आवडला, लिहून ठेवला, पण दुसरा मिसरा सुचत नाहीये, त्याच्यात तुल्यबळ. मग मी महिनाभर थांबेल की 6 महिने थांबेल, तो एक मिसरा लिहूनच ठेवलाय मी, त्याचा तुल्यबळ सापडत नाही. महिनाभर थांबलो, 2 महिने थांबलो, 6 महिने थांबलो, तेवढा सुचत नाही. मग तसाच आहे तो. म्हणून थांबणे ही अघोरी कला आहे. पण ती कला कशी आहे, ती मग काय देऊन जाते, तो मिसरा जर दुसरा तसा सुचला तर. हे थांबणं, की आज मी जे बघतो हे अंगठ्यांचं जग जे आलंय व्हॉट्सअपला, त्याचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा म्हणा, की कधी एकदा एकीकडे 6-6 महिने एका मिसरासाठी थांबणं आहे, एकीकडे तो विचार लोणच्यासारखा मुरू देणं आहे, आणि परिपक्व झाला विचार की मग कागदावर उतरवणं आहे. आणि एकीकडे घाई आहे की कधी एकदा गझल पूर्ण होते आणि कधी एकदा मीडियावर टाकतो आणि कधी ते अंगठे मिळवतो. ही जर घाई असेल तर मग ते सकस येईल कसं? ह्या घाई गर्दीमध्ये गझल हरवेल की काय? आणि गझल
अजून ती कमर्शियल होत जाईल की काय, असं मला एक भीती वाटते. होणारही नाही, काळ आहे तो. काळाच्या पण हा तुम्हाला साईड ओघामध्ये इफेक्ट, हा एक साईड इफेक्ट वाटतोय तुम्हाला, असं वाटतो. आपण पण म्हणूया. प्रचाराचं उत्तम माध्यम आहे ते. तुमचं म्हणणं, तुमचं लिहिलेलं लोकांपर्यंत थेट पोहोचणं आणि तात्काळ पोहोचणं, हा जेवढा फायदा आहे तेवढा हा एक किंवा विचार बोलून देणं. प्रकाशात नसलेले गझलकार किंवा गायक आपल्याला युट्यूबवर सापडू शकतात सापडू शकतात कदाचित. आणि कोणाचं काय क्लिक होईल ते आपण सांगू शकत नाही. तर हे असं आहे. म्हणजे आता काळाच्या वर सोपून देऊया आणि चांगलं काहीतरी करत राहूया, एवढंच आपल्या हातात होय, आहे. होय, होय. बरोबर. आणि तुम्ही जे परदेशी जे कार्यक्रम करता, म्हणजे हल्ली ना तक्रार आमची अशी आहे की तुम्ही मुंबईत कमी कार्यक्रम करता काय यार, आणि आम्हाला जाहिरातीकडे लक्ष ठेवून राहायला लागतं. पण तुम्ही त्यावेळेला अमेरिकेत असता 2-2 महिने. 13 वर्षापूर्वी अमेरिकेला पहिला दौरा, त्याच्यानंतर गल्फचे देश, त्याच्यानंतर स्वित्झर्लंड, हॉलंड, पॅरिस, इतके देश झाले आणि आता परत अमेरिका 2 महिने, परत मॉरिशस, इंग्लंड. आता ह्या सगळ्या प्रवासात माझा आनंद एवढा मोठा आहे ना, ह्या गझलेच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा आहे ना, की मी कधी पैत्रेबाजी नाही केली. मी कोणाशी स्पर्धा नाही केली. हा एक माझा चांगुलपणा, म्हणजे माझ्या इनबिल्ट जे काही असेल, तर मी कोणाशी स्पर्धा केली नाही, ईर्ष्या केली नाही, आणि स्वतःची टिमकी पण वाजवली. टिमकी पण हां, वाजवली नाही, मला बरोबर. गरजही वाटली नाही, बरोबर. मनातही आलं नाही. म्हणून कदाचित असेल मी मोर्चे बांधणी करणे, शब्द टाकणे ह्याच्या मार्फत आहे. असं नाही केल्यामुळं मला एकतर उशिरा बोलवलं गेलं. आकाशवाणीचा मी 1972 सालचा कलावंत आहे, मान्यता प्राप्त. आणि उर्दू, हिंदी, मराठी तिन्ही असल्यामुळं हिंदुस्थान पूर्ण फिरून झालं होतं. रेडिओ कॉन्सर्ट व्हायचे तेव्हा. मग ते रेडिओ कॉन्सर्ट कोइंबतूरला असेल, नाही तर जम्मूला असेल, नाही तर जयपूरला असेल, नाहीतर पोर्ट ब्लेअरला असेल, तर रिवा छतरपूर कुठेही असेल. आणि मला रेडिओ आकाशवाणी मराठी, हिंदी, उर्दू असल्यामुळं बोलवायचे. पूर्ण भारत पिंजून झालाच होता. परदेशाची बोलवणी खूप उशिरा आली. पण मला तक्रार का नाही आहे, की मला बोलवतील अशी अपेक्षाच नव्हती. सन्मानाने बोलवलं तर जायचं. माझी गझल घेऊन जायचं, किंबहुना गझल माझं बोट धरून जिथे नेईल तिथे जायचं. हा एक भाव असल्यामुळं उशिरा पण आपली गझल पेश करायची, मनोभावे पेश करायची. पहिलं मला वाटतं ते फिलाडेल्फियाचं कन्व्हेन्शन होतं. किती 2 की 3 हजार लोक हॉलमध्ये उपस्थित होते आणि तो जो काय म्हणतात त्याला स्टँडिंग ओवेशन, ते मला अजून माझ्या मनात असं गुंजतंय की कसे रसिक असतात, वाह! किती किती जीव लावतात, किती तुमचा रिसीव्ह करतात, कसं त्याचं रोपण त्यांच्या हृदयात करून घेतात आणि किती रिलेट होतात आपल्या शब्दाचा अशी कशी दाद देतात. वाह! ती अनुभवली आहे जितकी भारतात, आपल्या महाराष्ट्रात. आणि असंही बंधन नाही ठेवलं अमोल मी किंवा मुंबई आहे, कोल्हापूर आहे, नाशिक, सोलापूर, दहीहंडा तिथे कार्यक्रम केला, कागल, किर्लोस्कर तिथे केला, किंवा कुठलं एखादा निंबा असेल, कुठे का असेल ना. अहो, तुम्ही गावांची काय नावं सांगताय? तुम्ही कारागृहात पण कार्यक्रम केलात आणि स्मशानात पण कार्यक्रम केला. हा. स्मशानात तर प्रयोग कसा होता बघा. हो, हा. बघा म्हणजे स्मशानाचा प्रयोग अमोल माझ्या याच्यासाठी लक्षात आहे की मला एक वाक्य आठवतं रजनीशांचं, की जीवन अगर उत्सव है, मृत्यू भी उत्सव होणे चाहिए. तर मी म्हटलं, पण सगळ्यात जास्त भीती स्मशानाचीच का वाटते? चिरविश्रांती, चिरशांती वगैरे वगैरे सगळंच मनभावन बोलतो त्याच्याबद्दल आपण, आणि भीतो सगळ्यात जास्त तिथे. म्हटलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जर म्हटलं इथे कार्यक्रम करायचा आहे स्मशानात, होळीच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो आणि होलिकोत्सव तिथं मनवायचा. मी म्हटलं मी नाही करणार तर कोण करणार? मीच करेल. गंमत अशी होती की अनाऊन्स करावं लागलं की प्रेत यात्रा यायसाठी जागा ठेवा. अरे बापरे! पण होते कोण समोर बसलेले प्रेक्षक? श्रोते इतके, आणि आबाल वृद्ध, बाया, पोरं, आणि स्मशानात प्रेत जाळायला यायला जागा ठेवा असं अनाऊन्स करायला लागलं. गाड्या बाजूला लावा. आणि मी म्हटलं आता प्रेत तिथे तुम्ही हे नका म्हणू मला की तिथून इतुकेच मला जाताना सरणावर गायला तुम्ही गायलो तिथे. अरे बापरे! आणि एक परत जळून शांत झालं होतं, दुसरं चढलं होतं सरणावर आणि त्याचा धूर असा घशात जात होता, वारं सुटलं होतं आणि घशात. मी म्हटलं आता आवंडी गिळूनही चालणार नाही, तू गरम पाणी पी की काही कर की चहा पी, तुला गायलाच पाहिजे. आता थांबूनही चालणार नाही, ते कंटिन्युअस पाहिजे. आणि गायलं मी छातीवर माती येऊन.
छातीला माती लावून म्हणतात तर मी म्हटलं आता मस्त आपण हा क्षण एन्जॉय केला पाहिजे. आणि खूप छान मैफिल झाली. तशी एरोड्याच्या जेलमधल्या कैद्यांसाठी मैफिल, अशा काही यादगार मैफिली मनात करून ठेवल्या. तेच म्हणलं, नाही म्हणायचं नाही, समोर दर्दी असायला पाहिजे. दर्दी असायला दर्दी पाहिजे. असायला चारही पाहिजे. पुरेत आपल्याला. हा. दिल से निकलेगी तो दिल तक पोहोचे. क्या बात आहे, क्या बात. हे ते सूत्र आहे. कवितेबद्दल आपण किंवा इतर काव्य प्रकाराबद्दल कसं म्हणतो बघा अमोल, की या काळजातून निघाली त्या काळजापर्यंत पोहोचली रचना, काव्य रचना, हा प्रवास. पण गझलच्या बाबतीत हा प्रवास जर वेगळ्या शब्दात सांगितला तो. फारसीमध्ये त्याचं वर्णन कसं केलंय, अजदिल रिजत बरदिल खिजत ह्या शब्दामध्ये करतात. म्हणजे या काळजातून उसळली आणि त्या काळजावर कोसळली. क्या बात, असा तो प्रवास आहे. क्या बात. आणि जे असं कोसळवून घेतात त्या आशयाला, त्या शब्दांना, त्या गझलच्या सगळ्या, तो माहोल जो तयार होतो, कुठे जाणार मग तुम्ही गा आणि ते ऐकतात असं असतं. तिथे काही विशेष प्रयत्न नाही. तुम्ही बघा, जो कुछ कर रहे हो दिल से कर रहे हो ना, एवढं निश्चित पाहिजे. मग दिल से निकलेगी तो दिल तक पोहोचेगी. हीच गझलियत आहे. हीच गझलियत आहे. आणि भीमराव पांचाळ यांनी गझलियत नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी ही सगळी भूमिका मांडलेली आहे. गझल गाण्यामागचा भाव काय आहे आणि बरंच त्यांनी त्याच्यामध्ये अभ्यास करून त्यात लिहिलेलं आहे. हे पुस्तक जे आहे, नुसत्या आठवणी नाही आहेत त्याच्यामध्ये बाकी पण बरंच काय काय त्याच्यात निरूपण आहे. निरूपण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे गझलियत याचा अर्थ गझलची प्राणशक्ती. ओके. गझलच्या शेरामध्ये जे काही मांडलं आहे त्याची प्राणशक्ती, काव्याची जशी प्राणशक्ती, अभिधा म्हणतात तिला, ती प्राणशक्ती. आणि ती कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये असू शकते. ती एखाद्या अभंगातही जाणवेल आपल्याला, एखाद्या गीताची जाणवेल, ती गझलेची जाणवेल. ही जी प्राणशक्ती आहे, हे त्याचं जे आहा हे जे असणं आहे ना, त्यांना मनाला खरंच स्पर्शून जाऊन असं खरवटून जाणं, हे जे आहे ना, ते जे मला भावलं आहे, ते जे मी प्रचंड वाचन केलंय अमोल. माझी स्वतःची सगळी इतकी पुस्तके मी लोकांना दिली आहे, लायब्ररीनं दिली आहे. तरी माझी लायब्ररी आताही 3000 पुस्तकांची आवडते. म्हणजे जे मला देवतच तीच पुस्तकं सुटत नाही. ती मित्रासारखी आहे की ती नाही, नको नाही ते पुस्तक, निश्चित मला तिसऱ्या दिवशी परत दे, असे ते. आणि तुम्ही नेहमी म्हणता की बाबासाहेबांनी जीवन दिलं आणि सुरेश भटांनी गझल दिली, तर बाबासाहेबांनी तुम्हाला जीवन दिलं, त्याच्याबरोबर वाचनही दिलं. त्यांच्यासारखंच, म्हणजे त्यांचीच देण आहे. बाबासाहेबांचे लेकर, बाबासाहेबांनी दिलं सगळं. आणि बाबा तुम्हीच होते तुम्हीच आई, तुमच्या शिवाय आमचे नाही कुणीच नाही, अशी बात. ते असं जीवन. म्हणून ते निरूपण आहे ऐकलेल्या शिरांचं, ऐकलेल्या गझलांचं, किंवा त्याच्यामध्ये एखादी असं ऐकलेलं गाणं असेल, सीने में जलन आंखों में तूफान साठी वय, ती जी अगतिकता असेल माणसाच्या आयुष्यातली, ती जी अधीरता अगतिकता असेल ती असेल, किंवा वाडकरांचं एखादं मला आवडलेलं गाणं असेल, मैंने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना. हा जो है ना तेव्हा यार, हा जो है ना, सगळं मी केलं. आता अब तेरी बारी है, तुझे भी मुझे गले से लगाना होगा. वाह. मैंने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना, अब तेरी बारी. हा जो अति इंटेन्सली मनाला स्पर्शून जाणं आहे, हे मी त्याच्यामध्ये निरूपणाच्या रूपामध्ये मांडलंय. मग ते कठीण शब्दांचे अर्थ असतील ते होतात माहिती, पण त्यातून जे एक जे निघतं ना मंथनातून त्या विचाराच्या, किंवा कि दिमक लगी लुगात से खफा हो के एक दिन मफहूम की तलाश में अल्फाज जाएंगे, हे जे शब्द आहेत हे स्वतःचा अर्थ शोधण्यासाठी रागावतील आणि बाहेर पडतील शब्दकोशाच्या. कशासाठी? स्वतःचा खरा अर्थ शोधण्यासाठी. हा मला कळलाय अर्थ, मला भावलाय, तो तुम्हाला नको कळायला. बरोबर. म्हणून ते निरूपण आहे. असं तो निरूपण केलेला शिरांचा संग्रह आहे आणि मला भावलेल्या काही गोष्टी. नाही, मी परत आठवण करून देईन की तुम्ही गझल प्रेमी असाल तर तुम्ही वाचालच, पण गझलवर प्रेम कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला वाचायला पाहिजे, गझलियत. आणि नक्की वाचा ते पुस्तक. तुम्ही आता सुरेश वाडकर यांच्या गझलेचा उल्लेख केलात किंवा त्यांच्या गाण्याचा उल्लेख केलात, पण तुम्ही स्वतःसाठी एक नियम घालून घेतलाय की कितीही माझं दुसऱ्यांच्या गाण्यांवर, गझलेवर प्रेम असलं तरी जाहीर कार्यक्रमात मी इतरांची गझल गाणार नाही, इतरांनी गायलेली गझल गाणार नाही. हे कधी झालं आणि का असं करायला? का तशाच प्रकारच्या फरमाईश यायला लागल्या तुम्हाला? तसं सुरुवातीला यायच्या, अगदी सुरुवातीचा काळ होता. पण मी जेव्हा गझलच्या नादी लागलो
नादी लागलोच म्हणेल मी. नादावलं म्हणजे नादी लागलो. त्या नादावले पण जेव्हा माझ्या अंगीभूत झालं मला, तेव्हापासून मी ठरवलं की जे काय जो कुछ भी टूटा फुटा आहे आपण कंपोज करायला लागलो. आपण स्वतःच्या रेडिओला पेश करायला लागलो आणि अदमास घ्यायला लागलो रसिकांचा, आपल्या मित्रांचा, की ठीक वाटतं ना, बरं वाटतं ना, काय करायला पाहिजे, अजून कसं करायला पाहिजे, हे सगळं अदमास घेऊन. आणि याची सुरुवात कशी झाली त्याची एक मस्त कथा आहे म्हणजे आयुष्यात घडलेली. की मी जेव्हा हे करायला लागलो तेव्हा आशा प्रधान गायकी हा मला शब्द कसा सुचला ते मला तो शब्दाचा त्यानुसार करायचं असं का भावलं. मला रफी खूप आवडतात, मुकेश खूप आवडतात, सगळेच आवडतात मला. जे जे चांगलं ते सगळं भावतं. लताबाई तर जगण्याच्या साथीदारच आहेत, आशाताई सगळेच आहेत. हो. पण मग आपण कॉपी बहादर राहायचं की आपलं पेश करायचं, हा जेव्हा मनात प्रश्न आला तेव्हा नाही, आपण जो कुछ टूटा आहे आपलं करू, आपण पेश करू. आणि नाही आवडलं लोकांना तर थांबू, काय बिघडतं. और भी गम है जमाने में मोहब्बत के सिवा म्हणतात तसं काहीतरी. म्हणून ते गोष्ट आठवते मला. देख तो दिल के जा से उठता है, ही एवढ्याच 2 ओळी मी फक्त दुसऱ्याच्या गाऊन दाखवतो, ते उदाहरण म्हणून, तेही मेहदी साहेबांच्या म्हणून. कारण का तो माझ्या गायकीचा, माझ्या जगण्याचा वस्तुपाठ आहे म्हणून. बरोबर बरोबर. आणि मग त्यांनी काय केलं होतं, देखतो देखतो, अरे देखतो, बस नुसता बसला काय बघ तरी. देखतो दिल के जा से उठता है, ये धुआं सा कहाँ से उठता है, देखतो. कुठल्या कुडीला त्याचा प्राण सोडून चालला रे बघ तरी. आणि त्याच्या दुःखामध्ये हा जे आकाश जे तांबडं झालेलं आहे संध्याकाळचं, एक धूर असा उठताना दिसतोय त्याच्या जाण्याच्या दुःखामध्ये, बघ तरी काय चाललंय. आणि ये धुआं, त्यांनी तो शब्द असा म्हटला की जणू काही एक चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर, की एखादी मेणबत्ती विझली आहे आणि त्याचा तो धूर असा आळसावल्या स्थितीमध्ये असा हवेमध्ये असा तरंगत विलीन होत आहे. वाह. ये धुआं सा कहाँ से उठता है, देख तो दिल के जहां से उठता है. हा वस्तुपाठ होता माझ्यासाठी की शब्दाला, शब्दातील आशयाला स्वरांची ट्रीटमेंट कशी असावी, क्या बात. याचा वस्तुपाठ होता. वाह. आणि मग एक दिशा मिळाली की शब्द कसे ट्रीट करायचे, शब्दाला आशय कसा ट्रीट करायचा. आणि मग एखादी जागा अशी येते की जाओ शीशे का बदन लेके किधर जाओगे. समाज हा दगडाचा बनलेला आहे आणि तुझं अस्तित्व दगडाचं नाही आहे. तू दगड नहीं है, तू काचेच आहेस. तेरा जो वजूद है वो पत्थर का नहीं, वो शीशे का है. जाओ शीशे का बदन लेके किधर जाओगे, लोग पत्थर के हैं छू लेंगे, उनका छूना भर काफी है. छूना और तुम बिखर जाओगे. उन्होंने तुझको छू भी लिया तो तुम बिखर जाओगे, इस तरह बिखर जाओगे. मग माझ्या डोळ्यासमोर एक चित्र आलं की एक बाटली मी अशी वर धरली आहे काचेची आणि ती खाली सोडून दिली. ती दगडावर पडली माझ्या समोरच्या आणि ती विखुरली. आणि ती बाटली काचेची त्या दगडावर फुटून कशी विखुरेल, इतस्ततः हा जो शब्द आहे, इधर उधर इधर उधर बेतरतीब इतस्ततः ती विखुरलेली आहे. आणि तसं विखुरणं मला स्वरातून यायला हवं होतं. ते कसं येईल, जाओ. आता तिथं सुरेश भटांची शिकवण आठवण, जाओ जाओ असं नाही म्हणायला चाललं. तो सांगून ऐकत नसेल तर जा मार, आता जा. तुम्ही तेशानेच म्हणाल की नाही, जाओ जाओ असं नाही म्हणणार. जाओ शीशे का बदन लेके किधर जाओगे, किधर जाओगे, किधर 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 जाओगे, किधर जाओगे. जाओ शीशे का बदन लेके किधर जाओगे. आता वाचनाचा फायदा कसा होतो तेही सांगून जातो.
जाता जाता, की वाचनाचा फायदा असा होतो की ही गझल मी कंपोज करायला घेतली, पण मला मिड डे मध्ये की आफ्टरनून मध्ये खुशवंत सिंगाचा एक कॉलम होता. बर. कुठल्या तरी राजकारणाच्या संदर्भात ह्या ओळी कोट केल्या होत्या. अरे म्हटलं इथे बरोबर फिट बसतात, ह्या घेतल्या पाहिजेत आपण. ही गझल पेश करण्याच्या आधी, जाओ शीशे का बदन लेके किधर जाओगे, शीशे का बदन लेके किधर जाओगे. मग त्या ओळी इथे फिट कशा होतात. तेरा मेरा शीशे का घर, तेरा मेरा कांच का घर, मैं भी सोचूं तू भी सोच, क्यों दोनों के हाथ में पत्थर, मैं भी सोचूं तू भी सोच. वा, वा, वा. आणि मग जाओ शीशे का बदल लेके. क्या बात है. किती ऍप्रोप्रिएट. क्या बात है, क्या बात. ते कोणी लिहिलंय मला माहिती, हे लिहिलंय फक्त माहिती, पण कसं संलग्न झालं. जाओ शीशे का बदन लेके किधर जाओगे. आणि मग ती ओळ येते, लोग पत्थर के हैं, लोग पत्थर के हैं, छू लेंगे. हा छू लेंगे हा शब्द असाच उच्चारायला पाहिजे. छू असं नाही करणार. लोग पत्थर के हैं, छू लेंगे, बिखर जाओगे. वा, वा, वा. आणि इथे 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 हे एक वेळ ठीक आहे, हे सोपं आहे, पण याच्यापेक्षा पुढे शब्दातील आशयाला ट्रीटमेंट. लोग पत्थर के हैं, छू लेंगे, बिखर जाओगे. आता एवढ्या स्वरांचा नोटेशनचा जो समुदाय तालाच्या एवढ्याशा भागामध्ये बसला पाहिजे, इथेच बसला पाहिजे तो, आणि सम पण आली पाहिजे. वा वा. लोग पत्थर के हैं, छू लेंगे, बिखर जाओगे. जाओ शीशे का बदन लेके किधर जा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा, हे असं ऐकत राहावं दिवसभर खरंच. शेवटी मला तुम्हाला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जे तुमचं स्वप्न आहे गझल गुरुकुल. काय नेमकी तुमचं म्हणजे मागणी आहे म्हणा, किंवा तुमच्या डोक्यात काय आहे, नेमकं काय करायचंय. माझ्या मनात असा विचार आला होता की हे गझल लेखनाच्या बाबतीत छान वातावरण येतं, पोषक वातावरण आहे. गझल गाण्याच्या बाबतीत दुष्काळ आहे अजूनही. तुम्ही म्हणाल मराठी गझलकार आता 800च्या वर आहेत असे, आणि पण गझल गायक 80 पण नाही, किंवा 18 पण नाही दिसत. म्हणजे ज्यांच्याकडे बघून क्या बात आहे, हे कर रहा है कुछ, असे फार कमी आहे. आता हा दुष्काळ दूर करायला पाहिजे. आणि तेव्हापासून माझी इच्छा अशी होती की ही जर गुरुमुखी विद्या असेल, आणि आपल्याला जर अनुभवानी अभ्यासाने जर हे जर माहीत झालं असेल, तर आपण द्यायला पाहिजे. आणि नुसती 10 दिवसाची कार्यशाळा, 1 महिन्याची कार्यशाळा त्यात नाही होणार. आता मी गझल संमेलन घेतो, तर 2 मैफिली होतात. 2 दिवसाच्या गझल संमेलनामध्ये 2 मैफिली होतात. एक पहिल्या दिवशी, एक दुसऱ्या दिवशी, कंपल्सरी 2 परिसंवाद होतात, 2 मुशायरे होतात, तशा 2 गझल मैफिली होतात. आणि त्या 2 गझल मैफिलीमध्ये प्रत्येक मैफिलीमध्ये कमीत कमी 15-20 लोक गायला येतात. गायला येतात म्हणजे माझा आग्रह असा होतो की तुम्ही माझी गझल नाही म्हणायची, माझी कॉपी नाही करायची. मी तुम्हाला रचना देतो, त्या तुमच्या मनाने कंपोज करा. त्या कंपोज करण्यातही मदत लागली तर मी करतो. त्या तुम्ही कंपोज करा. ऑडियन्स तयार आहे तुम्हाला, गझल रिसीव्ह करणारा चांगला ऑडियन्स तयार देतो मी तुम्हाला. त्याच्यासमोर पेश व्हायचा तो तुमचा घेऊन या, अशा गझल. आणि ते तेवढ्यापुरतं करतात. मग संमेलन संपलं की विसरूनही जातात, होतही नाही त्यांच्याकडून, स्वाभाविक आहे. पण मग जे जेन्युइन शिकणार आहे, शिकू इच्छिणार आहेत, तर माझं जर असं एखादं सेटअप असेल गुरुकुल सारखं, की मुंबई म्हणजे आता आपलं वय, आपली क्षमता ती लक्षात घ्यायला पाहिजे. आता मी 60 वर्षाचा होतो तेव्हा मला असंच वाटायचं, तेव्हा मी म्हाताराच होतो ना, आजही म्हाताराच आहे. तर पण एक आहे, मरेन पण म्हातारा होणार नाही. वा. त्या थकेपर्यंत थकल्याची जाणीव मला आधी व्हायला पाहिजे. म्हणजे कुठे थांबायला पाहिजे हे मलाच कळायला पाहिजे. गाणं म्हणा किंवा सगळं हे म्हणा, मी कुठे थांबायला पाहिजे हे मलाच. आज गळा चालतो म्हणून गात राहायचं असंही नाही, कुठे थांबलं हे आपण ठरवायचं. असो, तर माझ्या समोर बसून मग भाषा असेल, गझलचं व्याकरण असेल, शास्त्रीय संगीत असेल, शब्दांचं उच्चारण असेल, वाचन असेल, खूप सारं. तुम्ही लिहून नाही चालणार, तुम्ही खूप वाचलंही पाहिजे. खरंच. रियाज असेल सकाळचा, अशासाठी एखादं छान असं गुरुकुल सारखं, गुरुकुल त्याचं नाव एक म्हण, पण अशी एखादी जागा असेल जिथं राहता येईल माझ्यासोबत त्यांना, मलाही तिथे राहता येईल, मला माझं शांततेत
रियाज होईल, वाचन होईल आणि मला आलेलं शिकवणे नाही म्हणत मी, सांगणे म्हणतो. तिथे इतर गझल गायक येतील, शेअर करणे म्हणतो. हो हो ते शेअर करता येईल अशी एक जागा असावी असं मला वाटायचं, पण ते होत नाही आहे. प्रयत्न सुरू आहेत, पण होईल सुद्धा. होईल होईल. हा. एवढं झालंय तर हेही होईल. हे होईल. वा वा, नाही हे स्वप्न तुमचं नक्की व्हायला पाहिजे, प्रत्यक्षात यायला पाहिजे. कारण ज्या आत्मीयतेने तुम्ही आतापर्यंत गझल बद्दल सगळी माहिती सांगितलीत आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला फरमाईश करायची गरज लागत नाही असं नेहमी म्हणतात की तुम्ही एकात एक विषय आले की ती गझल पण पेश व्हायला लागते. तर त्यामुळे खूप मजा आली आज तो मास्टर क्लास ऐकून. कान तृप्त झाले म्हणतात ते तसे, आणि अंगावर खूप शहारे आले ते तसे. पण खरंच आज कॅचअपचं हे भाग्य आहे की वर्षपूर्तीच्या निमित्ताने आज तुम्ही आलात आणि किती योग जुळून येतात बघा. महाराष्ट्र दिन, वर्षपूर्ती कॅचअपची, तुम्हाला मिळालेला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि तुमचं अमृत महोत्सवी वर्ष. तर खूप छान. एक छोटीशी भेट तुम्हाला द्यायची आहे. अरे क्या यार, बी बिरबल यांच्याकडून आहे आणि ती आम्ही नेहमी सगळ्याच पाहुण्यांना देतो. जरुरी आहे ना? हो हो हो. त्यात काही नाही, एक डायरी आहे, कारण तुम्हाला लिहायला लागेल ना. हो. तुम्हाला काही आठवलं काही तर तुम्हाला लिहावं लागेल, तर त्यात डायरी आहे. घ्या घ्या घ्या. धन्यवाद धन्यवाद. आणि प्रेक्षकांना मी नेहमीप्रमाणे सांगेन की हे प्रॉडक्ट्स Amazonवर मिळतील. कसे मिळतील ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघा. आता काय, नेहमी मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला फरमाईश होतच असेल की जाता जाता एक गझल आमच्यासाठी. एक इच्छा होती की नवीन रचना. एक शायरा आहे, आम्हाला मुलीसारखीच आहे ती, कोकणात आहे, वाडा, देवगड जवळ, तिथे राहते आणि खूप सुंदर गझल लिहिते. तर तिची एक रचना आली होती आणि कंपोज करायला घेतली आहे, पूर्ण झाली नाही. ताजी ताजी एकदम ताजी आहे आणि ऐकवत असतो मित्रांना, त्यांची राय घेत असतो, जमली का, ते पोचतंय का, की तो जो उद्गार तिने एस्टॅब्लिश केलाय, एक संवादात्मक उद्गार, तो येतोय का चालीमध्ये. कारण ते चालीमध्ये मांडणं, अशा गझल मांडणं जरा अवघड असतं. अशी सुंदर ओळ लिहिली आहे तिने, माधुरी आहे तिचं नाव. तर मग ते चालीत यायला पाहिजे. तर मग आपला प्रयत्न केलाय, अजून कार्यक्रमात घेतली नाही, पण आता आप अगर वाहवा करोगे तो ले भी लूंगा. तुझे अंदाज चुकल्याचा, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, आला ना, तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, आला ना, आला ना. हे जे आहे ना, हे आलं पाहिजे चालेल. आला ना तुला, तुझे कोणीच नसल्याचा, तुझे कोणीच नसल्याचा, तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना. क्या बात है, क्या बात है. नाही, आम्ही तर वाहवा करतोच आहोत, पण प्रेक्षकांना तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये की भीमराव पुढच्या मैफिलीमध्ये, जाहीर कार्यक्रमामध्ये ही पण गझल पाहिजे. शेवटी फक्त एवढंच सांगेन की भीमराव आहेतच, पण आता त्यांचं कुटुंब सुद्धा जे आहे ते गायनात बुडालेलं आहे. त्यांची मुलगी, त्यांचे जावई, त्यांची पत्नी सुद्धा. तर बागेश्री पांचाळे हे अकाउंट आहे इंस्टाग्रामवरती, ते तुम्ही फॉलो करा. तिची गाणी पण ऐकायला मिळतील, तिची नवीन नवीन कुठली गाणी येत आहेत तेही कळेल. आणि भीमरावजींची गाणी आहेतच जी युट्यूबवर तुम्हाला मिळतीलच, जी मुद्दामून आज मी फरमाईश केली नाही. अंदाजा आरशाचा असेल किंवा इतुकेचं मला सरणावर, ते तुम्ही युट्यूबवर ऐका, तुम्हाला जास्त आवडेल. तिथे पूर्ण गाणं ऐकता येईल. खूप खूप मजा आली, खूप मजा आली आणि खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून इतक्या वर्षांनी. आणि आता जाहीर कार्यक्रमाची वाट बघतो, तुमच्या मैफिलीची वाट बघतो. धन्यवाद. धन्यवाद. शुक्रिया. आभार.